नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. प्रशासकीय इमारत उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनाची मंजुरी. वाढत्या डासांमुळे ठाणे शहरात डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ. आणि वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकाची वरिष्ठ तंत्रज्ञानाला मारहाण. ठाणे जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनानं मंजुरी देत प्रशासकीय खर्चास मान्यता दिली आहे. त्यातच नवीन प्रशासकीय इमारतीचं अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आलं होतं. या अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागानं नुकतीच मान्यता दिली. त्यामुळे या इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून येत्या 10 दिवसात निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनानं दिली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसह अन्यायिक इमारत 2017मध्ये स्ट्रक्चर ऑडिटमध्ये धोकादायक असल्यामुळे त्याचं निर्लेखन करण्यात यावं असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं. याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाकडून नवीन प्रशासकीय इमारतीसाठी हालचालींना वेग आला होता. त्यानुसार नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठवण्यात आला. त्यातच मुख्यमंत्रीपदाची सूत्र एकनाथ शिंदे यांनी हाती घेताच त्यांच्याकडून ग्रामविकास विभागाकडे याबाबत पाठपुरावा केला जात होता. त्यानंतर ग्रामविकास विभागानं शासन निर्णयाद्वारे इमारतीच्या 73,25,37,000 रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानंतर या संदर्भातील अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला होता. या अंदाजपत्रकाला सार्वजनिक बांधकाम विभागानं तांत्रिक मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनानं दिली. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून येत्या 10 दिवसात निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच या इमारतीच्या कामाचा शुभारंभ होईल असं दिसतंय. नागरी सहकारी बँकात देशात पहिल्या 5 बँकात असलेल्या बहुराज्य TJSB सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशननं वर्ष 2022-23चा 5,000 कोटींच्या वर ठेवी असलेल्या गटात सर्वोत्कृष्ट बँकेच्या द्वितीय पुरस्कार प्रदान करून गौरव केला आहे. महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या वडाळा मुंबई इथे झालेल्या 44व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदर पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. TJSB सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक दिलीप सुळे, संचालिका डॉक्टर अश्विनी बापट, सरव्यवस्थापक निखिल आरेकर, उपसरव्यवस्थापक प्रवीण पंडित यांनी पुरस्कार स्वीकारला. 5 राज्यात कार्यरत असलेले TJSB सहकारी बँक 136 शाखातून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त ग्राहकाभिमुख सेवा गेली 50हून अधिक वर्ष देते. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून गायमुख ते खारेगाव कोस्टल रोडला महत्त्व प्राप्त झालंय. या कामाला गती देण्यासाठी पालिकेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता या कोस्टल रोडवर खारेगाव आणि बाळकुम येथील जुना आग्रा रस्त्याला जोडून तिथे जंक्शन तयार करण्यात येणार आहे. या संबंधीचा सविस्तर आराखडा MMRDAनं तयार केलाय. तर दुसरीकडे पालिकेनं रस्ता आणि जंक्शन तयार करण्यासाठी जमिनीचं आरक्षण बदलण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बहुचर्चित गायमुख खारेगाव असा 13 किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड तयार करण्यात येणार आहे. या मार्गामध्ये काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन कार्यवाही तसंच पर्यावरणविषयक मंजुरी घेण्याची प्रक्रिया पालिका पातळीवर सुरू आहे. अशातच आता हा मार्ग खारेगाव आणि बाळकुम येथील जुना आग्रा रस्त्याला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी रस्ते बांधणीबरोबरच जंक्शन उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील या कामाचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आराखडा तयार केलाय. पालिकेनं आता आरक्षण फेरबदलासाठी 30 दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्यात. प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन निकाली काढल्या जाणार आहेत. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गणेश विसर्जनानंतर पावसाचा खेळ थांबला असला तरी वाढत्या डासांमुळे ठाणेकर हैराण झालेत. शहरात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत असून पुढचे 15 दिवस आणखीन धोक्याचे आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका अलर्ट मोडवर आली असून आता डासांची पैदास रोखण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांपासून ते ज्या भागात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत त्या परिसराची झाडाझडती घेण्यात येणार आहे. यासाठी शहरातील नागरी आरोग्य केंद्रनिहाय पथकं तयार करण्यात येणार आहेत. पावसाच्या भरतीचा प्रवास सुरू असतानाच दुसरीकडे ठिकठिकाणी साचलेली डबकी डेंग्यू मलेरियाच्या डासांची उत्पत्ती केंद्र बनली आहेत. यावर्षीही ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये ऐन सणासुदीच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्या वाढली असल्याचं दिसून येत आहे. आता काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं ही जोखीम आणखीन वाढली असून पुढचे 15 दिवस महत्त्वाचे आहेत. या काळात डासांची पैदास वाढण्याची शक्यता आहे. यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. त्यासाठी त्यांनी चाचण्यांवर भर, जलद उपचार आणि डासांची उत्पत्ती ठिकाणं शोधून धूर फवारणी करण्याच्या सूचना केल्यात. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्याचा पठ्ठ्या असा उपरोधिक उल्लेख करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचं अभिनंदन केलंय. पवारांचं अभिनंदन करताना त्यांनी भाजपावरही निशाणा साधलाय. अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं तर त्याचा आनंद असल्याचं सांगत आम्हाला वाईट वाटण्याचं कारणच नाही. वाईट भाजपाला वाटलं पाहिजे असा टोला आव्हाडांनी लगावलाय. तर ज्यांना पालकमंत्रीपद मिळालंय ते अजित पवार आमचेच अशी सूचक प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मागील अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदाच्या वाटपाची केवळ चर्चा सुरू होती. सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर या पालकमंत्रीपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये संघर्षही सुरू असल्याचं बघायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले. सरकारनं जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या सुधारित यादीत भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचं पालकमंत्रीपद काढून ते अजित पवारांकडे देण्यात आले. चंद्रकांत पाटलांना पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद दिलं गेलंय. अजित पवार राष्ट्रवादीमधून फुटल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्याचा पठ्ठ्याचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. आव्हाड यांच्यामुळेच पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी सोडली असल्याचाही आरोप अजित पवारांनी आव्हाड यांच्यावर केला होता. आता त्याच आव्हाडांनी अजित पवार यांचं अभिनंदन केल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. 2 महिन्याचं वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकाला ते भरण्यासाठी आवाहन करणाऱ्या महेंद्र बडगुजर या वरिष्ठ तंत्रज्ञानालाच सौरभलेले या ग्राहकानं मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनं वीज कर्मचारी आक्रमक झाले असून संबंधित ग्राहकावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. तसंच गुरुवारी सायंकाळी काही काळ काम बंद आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवलाय. वीज वितरण कंपनी वर्कर्स फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य संयुक्त सचिव निलेश्वर बनसोड यांनी दिलेल्या माहितीनुसार नौपाड्यातील विष्णुनगर भागातील जोग टॉवरमधील रहिवासी लेले यांच्या वीज बिलाची 65 दिवसांची 6,915 इतकी थकबाकी आहे. ती तातडीनं त्यांनी भरावी, अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल अशी सूचना देण्यासाठी वडगुजर हे लेले यांच्या घरी गेले. त्यातूनच झालेल्या वाचाबाचीतून लेले यांनी वडगुजर यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला करत जबर मारहाण केली. या घटनेनं संतप्त झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नौपाडा पोलीस ठाण्यात लेले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी तसंच अटकेची मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ काही काळ काम बंद आंदोलनही केलं होतं. या प्रकरणी गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. बदलत्या काळात सुदृढ आरोग्यासाठी आहारात तृणधान्यांचा वापर वाढवण्यासाठी राज्यात चांगलं काम सुरू आहे. त्यामुळे तृणधान्यांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांचं उत्पादन वाढलंय. उत्पादन वाढीबरोबरच या पदार्थांच्या विक्रीसाठी मार्केटिंगवर उद्योजकांनी भर द्यावा असं आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलंय. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्तानं केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत असलेल्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय मिलेट महोत्सवाचं उद्घाटन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झालं. त्यावेळेला होते. यावेळेला जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, कृषी आयुक्तालयाचे संचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
दीपक कुटे, विभागीय कृषी कार्यालयातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापक अस्मिता मोहिते उपस्थित होते. या महोत्सवाच्या निमित्तानं तृणधान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे 20 स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉलला कृषी आयुक्त चव्हाण आणि जिल्हाधिकारी शिंगार यांनी भेट दिली. यावेळेला कलारंग संस्थेच्या कलाकारांनी पौष्टिक पदार्थांचं महत्त्व सांगणाऱ्या पथनाट्याचं सादरीकरण केलं. नाचणी पिकासंबंधी माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचंही अनावरण मान्यवरांच्या हस्ते यावेळेला झालं. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. प्रशासकीय इमारत उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनाची मंजुरी. वाढत्या डासांमुळे ठाणे शहरात डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ आणि वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकाची वरिष्ठ तंत्रज्ञानाला मारहाण. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.